हा सगळा पार्किंगचा परिसर आहे आणि इथून जिना आहे वरती जायला. खाली पार्किंग आहे आणि वरती तुम्ही आलात फर्स्ट फ्लोअरला की लगेच इथं अलीकडं जे आहे ते सामान आहे सगळं ठेवायचं आणि पलीकडून म्हणजे चप्पल स्टँड आहे. तुमचं साहित्य वगैरे जे काय असेल बॅग वगैरे ते सगळे इथं जमा केलं जातं. जर तुम्हाला ठेवायचं असेल तर साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि इकडे चप्पल स्टँड आहे. इकडे चप्पल घालण्यासाठी काढण्यासाठी बॅग आणि चप्पल जमा केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे टोकन मिळतं. आणि आपण आता आतमध्ये प्रवेश करतो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे पण तरी आपण होता येईल तेवढे व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला आत जाऊयात. डोक्याला बांधण्यासाठी त्याच्यानंतर तर हे पाय धुण्यासाठी आहे, त्याशिवाय आपल्याला आत येता येत नाही. आता आपण एंट्री करतो. तर आपल्याला हे कंपल्सरी बांधावं लागतं डोक्याला किंवा रुमाल वगैरे असलं तरी चालेल. तर रुमाल वगैरे सगळं बॅग येते म्हणून मी हे बांधलं. भारी वाटते बघून. इकडून एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला समोर हा व्ह्यू बघायला मिळतो. मंदिराच्या चारही बाजूला असे तुम्हाला पाणी पिण्यासाठी पानपोई म्हणून आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर वाटीमध्ये आपल्याला पाणी प्यावं लागतं आणि आपलं पाणी पिऊन झाल्याच्या नंतर वाटी इतक्या स्वच्छ पद्धतीने धुतात. सकाळी मी बघितलं. हे चारही कोपऱ्यामध्ये पाण्याची त्यांनी सुविधा केलेली आहे. आणि मंदिराच्या मागच्या साईडला म्हणजे या बिल्डिंगमध्ये 24 तास 12 महिने 24 तास अन्नदान चालू आहे. रात्री तुम्ही 12 वाजता 1 वाजता जरी गेलात तरी तुम्हाला तिथं जेवण मिळतं. अशा प्रकारची सुविधा आहे. 24 तास स्वयंपाक चालू असतो. अशा प्रकारे याच्यामध्ये पाणी प्यायलं जातं. हे आहे गोल्डन टेम्पल. त्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आणि समोरून त्याच्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. हे सरोवर आहे. सरोवराची सूचना जर तुम्ही बारीक वाचली तर त्याच्या शेवटी जी लिहिलेलं आहे तर कुठल्या ही सूचनेच्या नंतर किंवा मार्गदर्शन फलकच्या नंतर जी लिहितात. याचं जर या गुरुद्वाराचं जर सांगायचं झालं तर या गुरुद्वाराला हरिमंदर साहेब असं म्हटलेलं आहे. तर याचं जर सकाळी एक बाबा होते ते सांगत होते प्रभू श्रीरामचंद्रांचा येथे वास होता, म्हणजे इथं ते राहिले होते. त्याच्यानंतर हे ज्यांना कळालं
त्यांनी इथं मंदिर बांधलं होतं आधी. त्याच्यानंतर मंदिराला मंदिर म्हणून आता यांनी केलं आहे. असं ते वादात पडायचं नाही आपल्याला. पण मग प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव इथं होतं, म्हणजे खरंच विशेष पावनभूमी आहे. प्रत्येक ठिकाणी असे भाले घेऊन स्वयंसेवक उभे आहेत. आता आपण बॅक साईडला आलेलो आहे. बॅक साईडला तुम्ही बघता इथं सुद्धा पाण्याचा सोय केलेली आहे. इथं हे स्पेशल चौकटीमध्ये जे बांधलेलं आहे ते स्पेशल महिलांना स्नान करण्यासाठी आहे या सरोवरामध्ये. आणि इकडे पुरुषांसाठी आहे. पुरुषांना इथे पुरुषांना आंघोळ करण्यासाठी आहे. तसं कुठेही आंघोळ करू शकता. विशेष करून हे मध्ये लावलेलं आहे, जेणेकरून याच्या पाठीमागं आपण कपडे वगैरे बदलू शकतो. आणि इथे हा पाठीमागं लंगर हॉल म्हणून आहे, म्हणजे इथे 24 तास भंडारा चालू असतो. आतमध्ये खूप मोठं आहे. स्वयंपाकघर असेल, बसण्यासाठी जागा असेल, जेवणाला सगळे धान्य भांडारा असेल, खूप मोठं आहे. त्या गुरुद्वाराच्या पाठीमागं कोणते तरी देव आहेत. आता हे नावही वाचता येत नाही आणि त्यांचे देवही आपल्याला माहीत नाही, पण आहे. इथून बॅक साईडला आहोत बरोबर आपण सुवर्ण मंदिराच्या. इथे शांत बसून ध्यान लावण्यासाठी जागा आहे. बरोबर बॅक साईडला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे लंगर हॉल इधर हे असा बोर्ड बघायला मिळेल. आणि इकडे पाठीमागं आणि इकडे जेवायला जाताना सुद्धा तुम्हाला पाय धुवून तिथं जावं लागतं. समोर हा लंगर हॉल आहे. भल्या मोठ्या प्रमाणात ताट वगैरे दिले जातात. सुरुवातीलाच एंट्रीलाच तुमच्या हातामध्ये ताट आणि वाटी दिले जातं. नंतर पुढे जाऊन घेण्याची काही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही ताट घेऊन पंक्तीला बसायचं, असं आहे इथलं नियोजन. खाली एक मजल्यामध्ये जेवण्यासाठी आहे. आणि आता खालचं फुल झाल्यामुळे आपण पायऱ्याने वरती चाललो आहोत. वरती आल्याच्या नंतर अशा पद्धतीनं जेवायला सर्वांचं नियोजन आहे. जेवायला बसायच्या आधीच तुमच्या हातामध्ये हे सगळं दिलं जातं. त्यानंतर तुम्हाला जेवणाच्या ठिकाणी पाठवलं जातं. अशा प्रकारे जेवण आहे. अशा प्रकारे पाणी वाटलं जातं. तर इथं आपण होतो, इथून आतमध्ये गेलो होतो. इथून आता परत बाहेर जाणार आहोत. पूर्ण फिरणार आहोत. आज उपवास असल्या कारणाने सोमवार होता, आज 4था श्रावणी सोमवार, म्हणून उपवास असल्यामुळे भूक लागली होती. लगेच जेवण करून घेतलं, उपवास सोडला. आणि आता आपण पुढचं एक्सप्लोअर करूयात सगळं. हा व्ह्यू आहे. पुन्हा ह्या कोपऱ्यामध्ये ही लाईट चमकते, गोल गोल फिरते तिथं. आणि पुन्हा ह्या कोपऱ्यामध्ये सुद्धा इथे पुन्हा पाण्याचं आहे, पाणी पिण्यासाठी. हे तुम्ही बघत असाल, आंघोळ करताना सगळी सोबत आंघोळ करावी लागते. तर हे जे आपण डोक्याला बांधलं आहे याच्यासोबत आंघोळ करावी लागेल आपल्याला. सकाळी जरी आंघोळ करायची म्हटलं तरी, त्याशिवाय इथं 2 मिनटंही थांबता येत नाही. असं हे डोक्याला बांधलंच पाहिजे, तरच तुम्ही इथे थांबू शकता. किंवा लगेच तुम्हाला ते स्वयंसेवक जे आहेत, ज्यांच्या हातामध्ये भाला आहे, तर ते लगेच तुम्हाला बोलतात. हे ह्या कोपऱ्याला सुद्धा एक महिलांच्या स्नानासाठी हे गृह उभारलेलं आहे. ते सेम मंदिराच्या त्या साईडला सुद्धा आहे. आपण आता पुढच्या साईडला आलेलो आहे. आणि इथून आता आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत.
तर अशा प्रकारे देवाचं दर्शन करून आपण उद्या सकाळी जम्मू काश्मीर येथे जाणार आहोत. तेथे वैष्णव मातेचं दर्शन करणार आहोत. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. हे गोविंद हे गोपाल हे